गोंदिया शहराच्या 2 भागांना जोडण्याकरिता 10 वर्षाआधी 55 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडले असून नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगर परिषदेला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीने उड्डाणपुलावर आंदोलन करीत सिमेंट कॉन्क्रीट टाकत गड्डे बुजवण्यात आले आहे। गोंदियाचे जे आजी माजी आमदार आहे ते फक्त कमिशनसाठी असे काम लोकांना कमिशनसाठी देते, मग त्याच्या पण आपल्याला हे गड्डेचा सामना करना पडते। गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये हे पुष्कळ असे गड्डे रोड रस्ते खराब आहे। त्याच्यासाठी आम्ही आज गोंदियाच्या ओव्हरब्रिजवर गड्डे बुजवण्याचे काम आम्ही केला आणि जे स्वतःच जनताचे आमदार म्हणते ते जनताचे आमदार नाही, फक्त ठेकेदाराचे आमदार बनलेले आहे। त्यामुळे गोंदियाची जनताला अशा गड्ड्याचा सामना करना पडता है। तर दुसरीकडे शरद पवार गटाने स्थानिक आमदार यांच्यावर रोष व्यक्त करीत पुलावरील गड्डे कायम स्वरूपी बुजवावे अशी विनंती केली आहे। तर या आंदोलनामुळे काही काळ उड्डाण पुलावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।